भाऊ आणि पुतण्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 1,60,000 रुपये घेण्यास तयार असलेल्या पोलीस कर्मचारी आणि सिद्धनाथ गावचा पोलीस पाटील या दोघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जत पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेला पोलीस विक्रम विठ्ठल घोदे वय वर्ष 40 राहणार जत आणि काशीराम कृष्णा माने वय वर्ष 36 पोलीस पाटील सिद्धनाथ गाव तालुका जत या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. जत पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी विक्रम घोदे यांनी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार एका 27 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदार यांचा भाऊ आणि पुतण्याविरोधात जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी विक्रम घोदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीनंतर 1,60,000 रुपये देण्याचे ठरले. घोदे यांनी लाचेची रक्कम मुचुंडी गावाजवळील RR ढाब्यापाशी सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितले. पोलीस पाटील माने यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली. तक्रारदाराला त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल न होण्यासाठी विक्रम घोदे यांना पैसे देण्यास प्रोत्साहन दिले. तसेच घोदे यांच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारण्याचा प्रयत्न झाला आणि या संदर्भात तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 एप्रिल 2026 रोजी पडताळणी केली. यामध्ये लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्याने मंगळवारी संशयित दोघांच्या जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चे कलम 7 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.